नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झाला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत, तर त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. काय करायचं आहे, CET सेलच्या वेबसाईटवरती यायचं आहे. CET सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही CET सेलची वेबसाईट आहे. CET सेलच्या वेबसाईटवरती या ठिकाणी बघू शकता ॲडमिशन प्रोसेस 2024-25 यावरती जायचं आहे. मी डिरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, तिथं जरी तुम्ही व्हिजिट केलं तर डिरेक्टली तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसची जे पोर्टल आहे त्या ठिकाणी जाता येणार आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथं खाली बघू शकता अंडर ग्रॅज्युएट जो सेक्शन आहे त्या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी अर्थात DSP न्यू असं लिहून आलेलं आहे. ते पोर्टल सुरू झालेलं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचं जी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा जो पर्याय दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ज्या काही बेसिक डिटेल्स मागितलेले आहेत त्या फिल करायच्या आहेत आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आहे तो तुमच्या मोबाईलवरती शो होईल किंवा मेसेजद्वारे देखील तुम्हाला कळवला जाईल. तो ॲप्लिकेशन ID आणि जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो वापरून पुन्हा तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हा जो पर्याय दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे आणि पासवर्ड तो टाकून त्या ठिकाणी फॉर्म फिलिंगसाठी जायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. अर्थात लक्षात ठेवा या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस आज सुरू झालेली आहे. लगेचच तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचदा OTPचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे घाई करू नका. बरेच जण व्हिजिट करत असताना थोडा टेक्निकल एरर येऊ शकतो. घाई गडबड करू नका. महत्त्वाच्या तारखा कुठल्या असणार आहेत ते बघूया. वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे, 16/7/2024 ते 26/7/2024 अर्थात 26 तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते सुरू राहणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे फॉर्म फिलिंग आहे ते देखील या ठिकाणी सुरू असतं आणि ई स्क्रुटिनी पर्याय या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, ई स्क्रुटिनी म्हणजे काय, तुम्ही फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरल्यानंतर जे काही तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे आणि फिजिकल स्क्रुटिनी देखील पर्याय आहे. फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही निवडलं तर तुम्हाला जवळच्या FC सेंटरवरती अपॉइंटमेंट घेऊन डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी जावं लागेल. सगळ्यात बेस्ट पर्याय राहील ई स्क्रुटिनी पर्याय निवडा. ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट तुमचे आहेत ते व्हेरीफाय होणार आहेत. तर लक्षात ठेवा, हे जे रजिस्ट्रेशनची तारीख दिलेली आहे किंवा फॉर्म व्हेरिफिकेशन जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख 26 दिलेली आहे, त्यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतो. त्यांनी स्टार मार्क त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढची स्टेप कुठली असणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी जी आहे ती 30/7/2024 येणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी काही ग्रीव्हियन्स टाकायचं असेल, आक्षेप नोंदवायचा असतील, तुमचं एखादं डॉक्युमेंट पेंडिंग असेल, ते तुमचं द्यायचं राहिलं असेल तर ते 31 तारखेपासून ते 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ते करता येणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आहे ती 4 ऑगस्ट 2024 रोजी येणार आहे. कॅपराऊंडचं जे वेळापत्रक असतात अर्थात कॉलेजची यादी देणं, कॅपराऊंडचं वेळापत्रक अद्याप आलेलं नाही. अशा पद्धतीने ही ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. फॉर्म भरताना कोणीही घाई गडबड करू नका. आजच भरला पाहिजे असं काही नाही आहे. मुदत आहे 26 तारखेपर्यंतची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर निवांत मोबाईलवरती भरायचं असेल, Google Chromeवरती फॉर्म भरू शकता किंवा जवळच्या सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरा. पण तिथं भरत असताना सर्व डिटेल्स तो व्यक्ती व्यवस्थित भरतोय का याची खात्री घ्या. त्याशिवाय जवळ जर कुठलं फार्मसी कॉलेज असेल तर ते FC सेंटर असतं, फॅसिलिटी सेंटर असतं, तिथं जाऊन देखील तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता. फॉर्म भरताना कोणीही घाई गडबड करू नका. नीट काळजीपूर्वक नावाची स्पेलिंग असेल, डॉक्युमेंट आहे त्यानुसार 12वीच्या मार्कलिस्टनुसार नाव व्यवस्थित लिहा. एखादं डॉक्युमेंट तुमच्याजवळ आत्ता नसेल तर तात्पुरतं त्याची पावती असेल ती देखील अपलोड करा. नंतर ग्रीव्हियन्स पिरियडपर्यंत जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलं तर ते सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीनं ही ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. काही तुमचे डाऊट्स असतील तर खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. थँक्यू.